बेंगळुरू वॉटर क्रायसिस. तर भारतीय शहरांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांपैकी हे एक शहर आहे. तर आज या शहरामध्ये अशी काय परिस्थिती उद्भवली की त्यामुळे आज इथे आपल्याला वॉटर क्रायसिस पाहायला मिळतोय. लक्षात घ्या, एखादा वॉटर क्रायसिस उन्हाळ्यामध्ये किंवा समर डेजमध्ये पाहायला मिळणं हे आपल्याला ॲक्सेप्टेबल असतं. आपण समजू शकतो की उन्हाळ्यामध्ये वॉटरची डिमांड जास्त वाढते किंवा वॉटर कन्झम्पशन हे जास्त होतं. मात्र जर उन्हाळा सुरू होण्याआधीच जर तुम्हाला असे वॉटर क्रायसिस फेस करावे लागत असतील तर नक्कीच या विषयावरती बोलणं आणि डिस्कस करणं फार जास्त गरजेचं आहे. तर म्हणूनच आज आपण बेंगळुरू वॉटर क्रायसिस काय आहे याच्याविषयी डिस्कस करणार आहोत. याच्या मागची कारणं काय आहेत आणि आपण सोल्युशन काय काढू शकतो याच्याविषयी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. लक्षात घ्या, पाण्याचा इश्यू हा दिवसेंदिवस आपल्याला माहिती आहे की वाढत चाललेला आहे. तो फक्त बेंगळुरू या शहराचा नाहीये. तर आपल्या देशामध्ये, भारतामध्ये जी काही मोठी मोठी शहरं आहेत, मुंबई असेल, दिल्ली असेल, तर इथेही आपल्याला काही वेळेस पाण्याचे प्रॉब्लेम हे पाहायला मिळतात. ठीक आहे, तर लक्षात घ्या, तर याच्या मागचे कारणं काय आहेत. सर्वात जास्त आणि महत्त्वाचं कारण म्हणजे पॉप्युलेशन आहे. ठीक आहे, पॉप्युलेशन. जितकं जास्त पॉप्युलेशन तेवढी जास्त पाण्याची डिमांड, बरोबर आहे. आणि जितकी जास्त पाण्याची डिमांड तेवढं काय होणार की वॉटर कन्झम्पशन सुद्धा काय होणार, जास्त होणार. आणि जर आपण आपल्या पृथ्वीचाच विचार केला तर लक्षात घ्या, जे फ्रेश वॉटरचे रिसोर्सेस आहेत किंवा फ्रेश वॉटरच ओव्हरऑल तुम्ही कन्सिडर केलं तर ते अराउंड आपल्याला 2% इतकं सापडतं. आणि जे बाकीचं पाणी आहे तर ते खारट आहे. त्याचा आपण चांगल्या पद्धतीने खारट पाणी तर पिण्यासाठी आपण वापरू शकत नाही किंवा ज्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकत नाही. पण जर याच खारट पाण्याचं किंवा समुद्राच्या पाण्याचं आपण जर फ्रेश वॉटरमध्ये त्याला कन्वर्ट करायचं म्हटलं तर त्याच्यासाठीच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या खूप महाग आहेत. आणि काही ठिकाणी त्या जे काही डेव्हलपिंग नेशन्स आहेत तर तिथे अजून अशा टेक्नॉलॉजी तयार पण झालेल्या नाही आहेत. तर त्यामुळे काय आहे की जे काही 2% पाण्याचे साठे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश वॉटर मिळतं, फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाणी, तर ते आपण चांगल्या पद्धतीने वापर करणं फार जास्त गरजेचं आहे. आणि जर आपण स्पेसिफिकली भारताचा विचार केला तर आपल्याला ग्राउंड वॉटर टेबल असेल, विहीर असेल किंवा नदी असेल, तलाव असेल, तर इथूनच आपल्याला काय मिळतं की हे जे गोड पाणी आहे, जे फ्रेश वॉटर आहे ते आपल्याला वापरायला मिळतं. मग ते पाणी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी वापरतो. ते पिण्यासाठी असो, शेतीसाठी असो किंवा आपल्या ज्या डेली लाईफमधल्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा इंडस्ट्रियल यूजसाठी आपण काय करतो, या पाण्याचा वापर करतो. आणि सर्वात जास्त पाण्याचा वापर आपण जर लक्षात घेतला तर याच्या मागे कारण काय आहे की पॉप्युलेशन. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की भारताचं पॉप्युलेशन जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. आणि एका आकडेवारीनुसार असं म्हटलं जातं की 2030 पर्यंत पाण्याची डिमांड ही डबल होऊ शकते. आज जितकी डिमांड आहे, पाण्याची मागणी आहे, त्याच्या डबल होऊ शकते. पण मग इथे प्रश्न आहे, लक्षात घ्या, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते दिवसेंदिवस कमी होतील पण ते वाढत नाहीत. मात्र पॉप्युलेशन हे कमी जास्त होईल. ठीक आहे, पॉप्युलेशन हे वाढत जाईल, डिमांड हे आपल्या काही कमी होणार नाही माणसाच्या, बरोबर. मात्र नॅचरल रिसोर्सेस काय होतील, एक वेळ कमी होत जातील. ठीक आहे, पण लक्षात घ्या, इथे खास विशेष गोष्ट म्हणजे काय आहे, जसं आपण एनर्जीच्या बाबतीत म्हणतो ना की एनर्जी इज नेदर बी क्रिएटेड अँड नॉर बी डिस्ट्रॉयड. सेम वॉटरच्या बाबतीत हा फंडा लागू होतो. पाणी सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकत नाही किंवा ते डिस्ट्रॉय करू शकत नाही. ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये चेंज होत असतं. ते लिक्विड फॉर्ममधून सॉलिड फॉर्म म्हणजेच आईसच्या फॉर्ममध्ये जाईल किंवा ते ग्राउंड वॉटर टेबल रूपात साठेल किंवा ते पावसाच्या पाण्यात किंवा जे मॉइश्चरच्या रूपात काय होईल ते साठून राहील. म्हणजेच ते काय होत असतं की एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जात असतं पण ते कधी डिस्ट्रॉय होत नाही किंवा आपण ते क्रिएट सुद्धा करू शकत नाही. ठीक आहे, पण म्हणूनच मग लक्षात घ्या की डिमांड जे आहे काय आहे की 2030 पर्यंत पाण्याची डिमांड डबल होऊ शकते. तर त्याच प्रमाणात आपल्याकडे वॉटर रिसोर्सेस तेवढे आहेत का, नाही आहेत. त्यामुळे काय होईल, जितके वॉटर रिसोर्सेस सध्या अवेलेबल आहेत तर त्याच्यावरती काय होऊ शकतं, बर्डन येऊ शकतं. ठीक आहे, दुसरं कारण काय म्हणू शकतो आपण की अर्बनायझेशन. लक्षात घ्या, शहरीकरण
जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आपण जेव्हापासून LPG रिफॉर्म्स केले, 1991 मध्ये आपण LPG रिफॉर्म्स केले, तेव्हापासून आपण प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनला सामोरं जातोय. ग्लोबलायझेशनमुळे काय झालेलं आहे की वेगवेगळ्या कंपनीज भारतामध्ये येत आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा ॲक्सेस वाढलेला आहे आणि त्याच पद्धतीने भारत सुद्धा काय आहे, एक डेव्हलपिंग नेशन बनत आहे किंवा एक डेव्हलप नेशन बनण्याच्या मार्गावरती आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी होत असताना अर्बनायझेशन हे खूप रॅपिडली होत आहे, शहरीकरण हे रॅपिडली होत आहे. त्यामुळे काय होतंय लक्षात घ्या की शहर ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनलेले आहेत आणि त्यामुळे काय होतं की जे रुरल एरियाजमधले लोक आहेत की आपण म्हणू शकतो जे व्हिलेज एरियामधले जे लोक आहेत तर ते काय करतायत, त्यांचं खूप जास्त प्रमाणामध्ये शहरी जे काही शहरं आहेत किंवा जे शहर एरिया आहेत, ठीक आहे, सिटीज आहेत, तर तिकडे त्यांचं मायग्रेशन खूप जास्त वाढतंय. आणि लक्षात घ्या की त्यामुळे काय होतंय की जे शहरातले जे काही जमीन एरिया आहेत किंवा तिथले जे काही रिसोर्सेस आहेत तर त्यांच्यावरती काय होतंय की एकदम रॅपिडली बर्डन वाढायला लागलेलं आहे. ठीक आहे. तर शहरीकरण हे एक कारण आहे. त्यामुळे काय होते की जे काही वॉटर रिसोर्सेस आहेत तर त्याच्यावरती बर्डन यायला लागलेलं आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट आपण काय म्हणू शकतो की इंडस्ट्रियलायझेशन. ठीक आहे. ज्या पद्धतीने औद्योगिकरण वाढतंय, इंडस्ट्रीजची ग्रोथ होते, तर इंडस्ट्रीज वाढतायत तर अल्टिमेटली त्या इंडस्ट्रीजना सुद्धा काय आहे की पाण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. तर त्यामुळे सुद्धा काय होणार की पाण्याची डिमांड जास्त वाढणार, त्याचं कन्झम्पशन जास्त होणार आणि त्यामुळे अल्टिमेटली जे वॉटर रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती काय होणार, बर्डन यायला लागणार. लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आपण काय करतो, जे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे तर ते काय म्हणतं की त्यांच्या एका आकडेवारीनुसार असं म्हटलं जातंय, लक्षात घ्या की 61% पाणी हे फिल्टर न करता किंवा त्याच्यावरती प्रोसेस न करता हे नद्यांमध्ये असं सोडलं जातं. म्हणजे ह्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत तर त्या काय करतात की बऱ्याच वेळा फिल्टर करण्यासाठीचे जे काही प्लांट्स आहेत, जे कायद्याने त्यांना बसवायचे आहेत, ते प्लांट प्रत्येक इंडस्ट्रीने ते सुरू केले पाहिजेत आणि त्यांच्या तिथे जे काही पाणी, दूषित पाणी तयार होतं तर ते फिल्टर करूनच तुम्ही काय करायचं आहे, नदीच्या पाण्यामध्ये सोडायचं आहे. मात्र असं होताना आपल्याला दिसत नाही किंवा हे रूल्स फॉलो करताना बऱ्याचशा इंडस्ट्रीज आपल्याला दिसत नाही. तर एका आकडेवारीनुसार CPCB काय म्हणतं की 61% पाणी जे आहे तर ते काय केलं जातंय की असंच ते फिल्टर न करताच काय केलं जाते, नदीमध्ये सोडलं जाते. आणि म्हणूनच लक्षात घ्या, आपली जी गोदावरी नदी आहे तर ती देशामध्ये सर्वात प्रदूषित नदी अशी मानली जाते किंवा त्याच्यामध्ये तिची गिनती होते. जर नद्यांचंच फ्रेश पाणी जे पिण्यासाठी सुद्धा वापरलं जातं तर ते जर पाणी या पद्धतीने दूषित होत असेल तर मग लोकांना सुसाईड करण्यासाठी वेगळ्या ॲक्टिव्हिटीची वेगळ्या ॲक्टिव्हिटी करायची गरज नाही पडणार. बरोबर. दूषित पाणीच हे विषासारखं आहे. बरोबर. तर या गोष्टींकडे लक्ष देण्याची फार जास्त आवश्यकता आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपण काय म्हणू शकतो, पोल्युशन. ठीक आहे. लक्षात घ्या, वॉटर पोल्युशन हा एक दिवसेंदिवस वाढत जाणारा एक वेगळाच इश्यू आहे. जसं एअर पोल्युशन आहे. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने वॉटर पोल्युशन जे आहे तर या इश्यूकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की आता आपण डिस्कस केलं की ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमध्ये जे काही प्रदूषित पाणी तयार होतं तर ते फिल्टर न करता जर तुम्ही नदीच्या पाण्यामध्ये सोडलं किंवा घरामधील कचरा आपण बऱ्याच वेळा काय करतो, रिव्हर साईडला डंप करतो तर तो कचरा सुद्धा तो पाण्यामध्ये वाहत जातो. बरोबर. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्यामुळे काय होतंय की पाणी जे किंवा पाण्याचे जे रिसोर्सेस आहेत तर ते काय होत आहेत की प्रदूषित होत आहेत. तर अशा वेळेस ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्यामुळे काय होते, पाण्याचे जे काही इश्यूज आहेत ते वाढायला लागलेले आहेत. शेवटची गोष्ट आपण काय म्हणू शकतो, क्लायमेट चेंज. ठीक आहे. किंवा आपण त्याच्यात परत अजून पुढे जाऊन ऍड करू शकतो की ग्राउंड वॉटर टेबल. ठीक आहे. क्लायमेट चेंज आपण शेवटी बघूया. लक्षात घ्या, ग्राउंड वॉटर टेबल. आजही बऱ्याचशा रुरल एरियामधली लोक जे आहेत ते पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीच्या पाण्याचा वापर करतात.
म्हणजे त्यांचा तो मेन सोर्स आहे पिण्याच्या पाण्यासाठी, बरोबर. म्हणजेच काय की ते पाणी विहिरीमध्ये कुठून येतं, ग्राउंड वॉटर टेबल जो आहे तर तिथून ते पाणी एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, बरोबर. मात्र लक्षात घ्या, आपण शेतीसाठी किंवा अदर ॲक्टिव्हिटीसाठी जर याच फ्रेश वॉटरचा मॅक्सिमम यूज किंवा अनवॉन्टेड यूज करत असू तर तो ग्राउंड वॉटर टेबल सुद्धा जो आहे ती काय होणार, कमी होणार. त्याची जी पातळी आहे, जी लेवल आहे ती काय होणार, कमी होणार, बरोबर. तर त्यामुळे काय होणार, परत अजून एकदा काय होणार की जे वॉटर रिसोर्सेस आहेत, फ्रेश वॉटर रिसोर्सेस आहेत, तर त्याच्यावरती बर्डन यायला लागणार. लक्षात घ्या, आपले जे ॲग्रिकल्चर पॅटर्न आहेत, ॲग्रिकल्चर पॅटर्न हे सुद्धा चेंज होताना आपल्याला दिसत आहेत. लक्षात घ्या, एकेकाळी ज्या ठिकाणी ऊसाचं पीक घेतलं जात नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा आज ऊसाचं पीक घेताना दिसतंय. आपल्याला माहिती आहे की ऊस हा एक असं पीक आहे ज्याला जास्त पाण्याची आवश्यकता असते, ठीक आहे. मात्र लक्षात घ्या, एके ठिकाणी एकेकाळी तो प्रदेश दुष्काळग्रस्त होता. मात्र गव्हर्नमेंटने आता काय केलंय की तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा स्कीम्सद्वारे, पॉलिसीजद्वारे तिथे पाणी लोकांना प्रोव्हाइड केलं. मात्र त्याच पाण्याचा वापर जर तुम्ही ऊसाची शेती करण्यासाठी करत असाल तर परत काय होणार, परत वॉटर क्रायसिस तिथे येण्याची शक्यता आहे, बरोबर. लक्षात घ्या, बदलते ॲग्रिकल्चर पॅटर्न हे सुद्धा एक कारण आहे. त्यामुळे काय होत आहे की वॉटर क्रायसिस आपल्याला फेस करावे लागत आहेत. क्लायमेट चेंज, लक्षात घ्या, क्लायमेट चेंज कसं, ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन जास्त होत आहे. ग्रीन हाऊस गॅसेसमुळे काय होत आहे की टेम्परेचर वाढत आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय होत आहे की आपल्याला क्लायमेट चेंज सारख्या इश्यूजना फेस करावं लागतं आहे. एकेकाळी लक्षात घ्या, एक्झॅक्ट जून किंवा जूनच्या अर्ली जूनला सुरू होणारा मान्सूनचा पाऊस जर आपल्याला 1 महिना किंवा 2 महिने लेट येताना दिसत असेल किंवा कधी कधी आपल्याला मान्सून पाहायलाच मिळत नाही, एखादं वर्ष असं येऊन जातं की आपल्याला मान्सून पाहायलाच मिळत नाही, तर त्यामुळे काय होणार आहे की हे जे काही क्लायमेट चेंज आहे तर त्याचा इम्पॅक्ट काय होतोय, पावसाच्या पाण्यावरती होतोय किंवा जे आपला पावसाचा जो एक पॅटर्न आहे त्याच्यावरती होतोय आणि अल्टिमेटली परत काय होणार आहे की वॉटर क्रायसिस आपल्याला फेस करावे लागणार आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या की अशी एक विशिष्ट कारणं आहेत जे आपण म्हणू शकतो की एक मेन रिझन्स आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे काय होते की आपल्याला वॉटर क्रायसिसना फेस करावं लागतं. जर हे हॅबिट आपण किंवा ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे तर ह्या अशा ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही थांबवू शकत नाही. लक्षात घ्या, शेती करणं तुम्ही थांबवू शकत नाही, इंडस्ट्रियल प्रोडक्शन थांबवू शकत नाही, बरोबर. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो ऑप्शन म्हणून की ज्या आपण सध्या गोष्टींचा यूज करतोय त्याच्याऐवजी जर दुसऱ्या कुठल्या सप्लिमेंटरी गोष्टींचा वापर करता आलं तर ते बेनिफिशियल राहणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही ॲग्रिकल्चर करतोय, ठीक आहे, क्रॉप प्रोडक्शन करतोय, तर तिथे आपण जे ट्रॅडिशनल पद्धतीने पाणी पिकांना देतो तर त्याच्याऐवजी जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर ते काय होईल, आपल्याला फायदेशीर ठरू शकतं, बरोबर आहे. तर त्यासाठी शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केलेली आहे. प्लस आपण म्हणू शकतो की जलशक्ती अभियान सुरू केलेलं आहे. तर या जलशक्ती अभियानाअंतर्गत काय केलं जाणार आहे की पावसाचं पाणी जे आहे तर ते किती जास्त पद्धतीने आपण साठवू शकतो यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणू शकतो की अमृत सरोवर योजना, ठीक आहे. तर या योजनेअंतर्गत आपण काय करणार आहे, जे डेड वॉटर रिसोर्सेस आहेत, ज्याला आपण म्हणू शकतो की जे पूर्वीच्या काळात एकेकाळी कधीतरी तिथे नदी होती, सरोवर होती किंवा तलाव होते, तर त्या रिसोर्सेसना, त्या वॉटर रिसोर्सेसना आपण काय करणार, पुन्हा त्यांना पुनर्जीवित करणार, ठीक आहे. समजा तिथे जर गाळ साचलेलं असेल, माती साचलेली असेल तर ते आपण वेगळी करणार आणि त्यांची जी कॅपॅसिटी आहे पाणी साठवण्याची तर ती क्षमता आपण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ते काम आहे अमृत सरोवर योजनेचं. प्लस आपण अजून काय करणार आहे की 2024 पर्यंत प्रत्येक जे रुरल एरियाजमधलं प्रत्येक जे घर आहे तर तिथे नळाद्वारे पाण्याची सुविधा प्रोव्हाइड करण्याचं सुद्धा शासन काय करणार आहे, काम करणार आहे,
आणि प्लस आपण म्हणू शकतो की शेतीसाठी जर पाण्याचा मॅक्सिमम यूज होतो तर अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, ठिबक सिंचन किंवा ठिबक सिंचन सारख्या ज्या काही योजना आहेत त्या इम्प्लिमेंट करू शकतो. आणि त्यामुळे काय होईल की अनवॉन्टेड पाण्याचा जो वापर होतो ते थांबेल. योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात जितकं पाण्याची आवश्यकता आहे ते प्रोव्हाइड केले जाईल. ठीक आहे, तर लक्षात घ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि आपण ही स्वतः जे काही आपलं डेली रुटीन असतं तर त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचे आपण हॅबिट लावू शकतो. जे पाणी वापरलेलं आहे आपण तेच रियूज करू शकतो. म्हणजे समजा जर तुम्ही घरामध्ये कुठल्या एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी पाणी वापरलेलं असेल, समजा अंघोळीचं पाणी असेल आपलं, ठीक आहे, तर तेच पाणी आपण झाडांसाठी वापरू शकतो ते फेकून देण्यापेक्षा, किंवा जे वॉटेवर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण वापर करू शकतो. म्हणजे पाण्याचं काय करायला पाहिजे, आपण रियूज केला पाहिजे. किंवा जे पावसाचं पाणी येतं, ठीक आहे, ते आपल्या छतावरती पडत असतं, तर आपण काय करू शकतो की ते जे पाणी आहे तर ते साठवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करू शकतो आणि तेच पाणी परत आपण रियूज करू शकतो. ठीक आहे, सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. लक्षात घ्या की आपण काय करू शकतो, आपल्या डेली लाईफमध्ये आपण आपले हॅबिट चेंज करून पाण्याचा रियूज सुद्धा करू शकतो, तेच पाणी रिसायकल सुद्धा करू शकतो. ठीक आहे, सो दॅट्स इट अँड स्टे ट्यून विथ अस.